जय शिवराय शेतकरी मित्रांनो, राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत कृषी यांत्रिकीकरण उपअभियानासाठी सर्वसाधारण प्रवर्गाकरिता केंद्र शासनाच्या सुधारित दुसऱ्या हप्त्याप्रमाणे निधी वितरण करण्याबाबतचा शासन निर्णय आलेला आहे। या शासन निर्णयाअंतर्गत कोणत्या शेतकऱ्यांना कृषी यांत्रिकीकरण उपअभियानामध्ये हा निधी वितरित केला जाणार आहे याबाबतची माहिती आपण या शासन निर्णयामधून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना ही माहिती शेअर करा। तर मित्रांनो, हा शासन निर्णय 24 मार्च 2026 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे। आता जास्त वेळ न घालवता आपण नेमका शासन निर्णय काय आहे तोच बघूया। तर सन 2025-26 RKVY म्हणजे राष्ट्रीय कृषी विकास योजना अंतर्गत कृषी यांत्रिकीकरण उपअभियानासाठी कृषी यांत्रिकीकरण उपअभियानाकरिता सर्वसाधारण प्रवर्गाकरिता केंद्र शासनाने सुधारित केल्याप्रमाणे दुसऱ्या हप्त्यानुसार निधी वितरित करण्यासाठी केंद्र हिस्सासाठी 57 लाख व त्यास अनुरूप राज्य हिस्सासाठी 38 लाख असा एकूण 95 लाख इतका वाढीव निधी आयुक्त कार्यालयास वितरित करण्यास मंजुरी देण्यात येत आहे। याबाबतचा तपशील आता खालीलप्रमाणे आहे। सर्वसाधारणसाठी हा निधी आहे केंद्र सरकार 57 लाख रुपये आणि राज्य सरकार 38 लाख असा एकूण 95 लाख। आता नेमका कोणाला वितरित केल्या जाणार आहे, तर या उपअभियानाकरिता वितरित केलेला केंद्र शासनाने वार्षिक कृती आराखड्यात मंजूर केलेल्या बाबीवर खर्ची टाकावा। तसेच अनुदानाची रक्कम लाभार्थ्यांना महाडीबीटी प्रणालीद्वारे आधार संलग्न बँक खात्यावर सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीद्वारे जमा करावी। सदर योजनेअंतर्गत ट्रॅक्टर या बाबीसाठी अनुसूचित जाती, जमाती, महिला, अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी किमतीच्या 50% किंवा 1,25,000 यापैकी जे कमी असेल ते आणि इतर शेतकऱ्यांसाठी 40% किंवा 1 लाख यापैकी जे कमी असेल ते याप्रमाणे अनुदान देण्यात यावे असा हा शासन निर्णय आहे। जर तुम्हाला सविस्तर वाचायचा असेल तर याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्यावर जाऊन सविस्तरपणे वाचू शकता। धन्यवाद।